उन्हाळ्याच्या दिवसात दुपारी काहीतरी खावंसं वाटतं, तर मग पटकन होणारी अशी ही लस्सी आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी निलिमा. माझ्या किचनमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. जर आपण आदल्या दिवशी दही लावलं तर 5च मिनिटात आपली लस्सी तयार होते आणि घरातल्या साहित्यातच मार्केटसारखी लस्सी आज आपण बनवणार आहोत. तर मी इथे म्हशीचे अर्धा लिटर दूध उकळून घेतलेले आहे. दही बनवण्यासाठी दूध आपल्याला फार गरमही नको आणि फार थंडही नको, तर आपल्या बोटाला ते सहन होईल इतपत कोमट असले पाहिजे. तर आता दूध कोमट झाले आहे आणि आपण त्याला आता विरजण लावून घेऊया. तर एका वाटीत मी इथे अर्धा चमचा दही घेऊन त्यात 2 ते 3 चमचे दूध टाकून चांगले फेटून घेणार आहे. दह्याच्या आपल्याला सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे. हे आता आपले विरजण तयार झाले. हे तयार झालेले विरजण आता आपण या कोमट दुधात सोडूया आणि चमच्याने हळूवार एकाच दिशेने हलवून घेऊया. सर्व दुधाला विरजण लागण्यासाठी आपण चमच्याने दूध या प्रकारे हलवून घेऊया. आता दुधाला विरजण एकसारखे लागले गेलेले आहे आणि आता हे दूध एखाद्या उबदार ठिकाणी रात्रभर झाकण ठेवून असेच ठेवून द्यायचे आहे. आणि आता दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता आपले दही किती छान झालेले आहे. तर आता आपले हे दही पहा किती घट्टसर तयार झाले आहे आणि छान वड्या पडत आहे. त्यामध्ये अजिबात पाणी नाही आहे, म्हणजे आपली लस्सी छान घट्ट होणार आहे. तर तुम्ही पाहू शकता किती छान वड्या पडत आहे आपल्या दह्याच्या. अगदी खरवसासारख्याच दिसत आहे, खूप सुंदर. आणि आता ह्या वड्या मी तुम्हाला सुरीने कापून दाखवते. तर पहा किती छान वड्या पडत आहे. अगदी अजिबात पाणी नाही आहे दह्यामध्ये. तर आज आपण ह्या घरातल्याच बनवलेल्या दह्यापासून लस्सी बनवणार आहोत, अगदी मार्केटसारखी. आणि आता हे दहीसुद्धा मी तुम्हाला फोडून दाखवते. तर दह्यामध्ये अजिबात पाणी नाही आहे आणि दह्याची खापची खाप दिसत आहे. तर तुम्ही पाहू शकता किती घट्टसर आपले दही बनून तयार झालेले आहे इथे. चला, तर दही तर आपले तयार झालेले आहेत. आता आपण लस्सी तयार करायला सुरुवात करूया. तर आता लस्सी बनवण्यासाठी मी इथे हे एक वाटगे घेतलेले आहे. तुम्ही तांब्याही घेऊ शकता, नाहीतर एखादं उभट भांडंही घेऊ शकता, जेणेकरून बाहेर शिंतोडे उडणार नाही. आता मी यात 1.5 कप दही घेते आहे आणि त्यात 3 चमचे पिठी साखर घालून घेते. पिठी साखर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही साखर पण घालू शकता. आता त्यामध्ये टाकते मी बर्फाचे खडे. तर तुम्हाला जसे वाटत असेल तसे थोडे थोडे बर्फाचे खडे टाकू शकतात, पण जास्तही पातळ व्हायला नको, म्हणून थोडे थोडेच बर्फाचे खडे टाकायचे आहे. आता मी हे दही बीटर मशीनने चांगले घुसळून घेते. जर तुमच्याकडे बीटर मशीन नसेल तर तुम्ही प्रत्येकाच्या घरात असणारी साधी रवी असते त्यानेही करू शकतात. आणि आता मी हे बीटरने चांगले घुसळून घेते. जर आपले दही आंबट असेल तर त्यात थोडे थोडे दूधही घालू शकतात. तर असे आपले हे दही घुसळून तयार झाले आहेत. तर तुम्ही पाहू शकता आपल्या दह्याची कन्सिस्टन्सी कशी दिसते आहे. फार पातळही नाही आणि फार घट्टही नाही. तर तुम्ही लस्सी पिऊही शकता आणि खाऊही शकता. आणि आता यात मी टाकते आहे व्हॅनिला इसेन्सचे फक्त 2 थेंब. इसेन्समुळे आपल्या लस्सीला छान असा फ्लेवर येणार आहे आणि चवसुद्धा छान लागणार आहे. चला, तर आपण आता ही आपली थंडगार लस्सी ग्लासमध्ये सर्व करूया. तर तुम्ही ही लस्सी अशीही ग्लासमध्ये घेऊन पिऊ शकता, नाहीतर खाऊ शकता. पण मी आज यात टाकणार आहे व्हॅनिला फ्लेवरचे आईस्क्रीम. जर आपल्याकडे आईस्क्रीम नसेल तर आपण अशीही ही लस्सी एन्जॉय करू शकता. आणि हे आईस्क्रीमसुद्धा मी घरीच बनवलेले आहे. जर तुम्हाला याची रेसिपी पाहायची असेल तर तुम्ही मला कमेंट करून तसे सांगा. तर सर्वात शेवटी मी आपल्या लस्सीवर थोडे काजू आणि बदामचे काप टाकून घेते आणि अशी ही आपली लस्सी तयार आहे. तर तुम्हाला या आपल्या रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.